असं मला तर काही वाटतं नाही. असं आहे की मला आमच्या पक्षाला सर्वच मतदार भेटलेले आहेत आणि सर्व मतदारांचा पाठिंबा भाजपाचे उमेदवार श्री अमर राजूरकर यांना त्यांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे ते भेटले आम्हाला. आता बाकीच्याला का भेटले नाही ते मला माहीत नाही. काय म्हणताय? मी नांदेडलाच आहे आणि नांदेडलाच भेटले. मी कुठे गेलो आहे? असं आता सुट्ट्या लागलेल्या आहेत, मुलाबाळांनाही फिरायचं असतं. मी काय म्हणालो थोडक्यात सांगितलं. आता सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत. काही लोक नांदेडमध्ये आहेत, काही लोक बाहेर गेले असतील सुट्ट्या मुलाबाळांना घेऊन. काय म्हणताय? आता येतील ना शाळा. काय एखाद्या आठवडा थोडासा असं आहे की सगळ्या शाळा सुरू व्हायला पहिल्या आठवड्यात काही जास्त काम होत नाही. त्यामुळे 18 तारखेनंतर येते सगळे. अमर राजूरकर हे चांगल्या मताधिक्याने नक्की विजय होतील याबद्दल आम्ही बिलकुल कुठली शंका बाळगायचं कारण नाही. आम्हाला मदत करणारे सदृश्य आणि अदृश्य हे सगळेच आहेत. लढत काय आम्हाला एकतर्फी निवडणूक ही आहे. पण निवडणूक असल्यावर निवडणुकी तयारी करावीच लागते. त्याच्यामुळे तो काही विषय नाही. निवडणूक पूर्णपणे एकतर्फी आहे. तुम्हीच म्हणला की मतदार दुसऱ्यांना भेटतच नाही आहेत. त्यामुळे अजून काय सांगायचं मला? नांदेडला पूर्ण पालकमंत्री कधी मिळणार? ते नांदेडला पालकमंत्री मिळाला पाहिजे. आता आज आहेत ना पालकमंत्री. आहे ना पालकमंत्री आजही आहेत नांदेडला. नांदेड तुम्ही म्हणा नांदेडचा पालकमंत्री नांदेडमध्ये राहणार असं म्हणा तुम्ही. प्रश्न थोडासा अर्धवट असल्यामुळे नांदेडला पालकमंत्री आज आहे. नांदेडचा रहिवासी आमदार असलेला पालकमंत्री हे तुमचं म्हणणं आहे. आगामी काय ते शक्य होईल. काळजी करू नका. कोणी कोणी होईलच ना. महसूल आयुक्तांचा प्रश्न बरेच दिवस झाला आहे ना. राज्यात आपलं सरकार आहे. आपला तो प्रश्न मागे पडला असं वाटत नाही का आपल्याला? मागे आम्ही प्रयत्नशील आहोत. आमचा प्रयत्न असतोच. ज्या वेळेस आम्ही फडणवीस साहेबांना आणि बावनकुळे साहेबांना भेटलो त्यावेळेस आम्ही सर्वांनीच त्याचा उल्लेख आम्ही केलेला आहे. आणि मी आशावादी आहे. लातूरसुद्धा मधला मध्यस्थ मार्ग काढण्याच्या बाबतीत लातूरसुद्धा अनुकूल आहे. परवा मी लातूरला होतो. लातूरचे आमदारही मला काही भेटले आणि मधला मार्ग कसा काढायचा यावर बरंचसं मत ऐक्य होऊ शकतं असं मला वाटतं. आणि म्हणून मी लातूरच्या सहकारी मित्रांना घेऊन आणि आम्हीसुद्धा आमदार मंडळी जाऊन संयुक्तरित्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा मार्ग काढण्याविषयी प्रयत्न करणार आहोत. नांदेड बिदरच्या प्रश्नासंदर्भात कर्नाटक राज्याने अनुकूलता दर्शवली नाही. आपल्या रेल्वेसाठी नांदेड लातूरला राज्य सरकारने 50% हिस्सा उचलण्याची खर्चाची जबाबदारी घेतलेली आहे. पण दुर्दैवाने कर्नाटक राज्यांनी बिदर लाईनला पैसे उचलण्याचा त्याच्याकडे फार सेक्शन कमी आहे. 150 किलोमीटरपैकी जवळपास 100-125 आपलंच क्षेत्र आहे. उरलेला 50 किलोमीटरच त्यांनी करायचं आहे. ते सुद्धा त्यांच्याकडून अद्याप काही प्रतिसाद सकारात्मक नाही.